घरी पावभाजी, मिसळ किंवा वडापाव करायचं म्हटलं की घरी आपण त्यासोबत खाल्ला जाणारा पाव हा आपण बेकरीतून आणतच असतो आणि त्यातून 2 ते 3 किंवा 1 तरी पाव हा शिल्लक राहतोच। तर ह्याच उरलेल्या पावापासून आज आपण मस्त चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार तयार करणार आहोत। तर इथे सुद्धा माझ्याकडे 4 पाव शिल्लक होते। तर सुरुवातीला बघा, चाकूच्या मदतीने पावाचे तुकडे करून घ्यायचे। पावाचे चाकूच्या मदतीने काप करा किंवा हाताने बघा असे तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। फक्त हे तुकडे करताना ना असे छोटे छोटे तुकडे करायचे, जास्त मोठेही करायचे नाही। तर बघा एकदम इथे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतले। तर हे तयार झालेले पावाचे तुकडे प्लेट मध्ये काढून घेऊ आणि फोडणीसाठी बघा इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो सुद्धा घेतला, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता। तर आता फोडणी देण्यासाठी ना इथे गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आणि मध्यम गॅस करून यामध्ये मोहरी, जिरं हे पाव चमचा घातलं। जसं आपण फोडणी करतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे फोडणी द्यायची आहे। आता जिरं मोहरी छान तडतडलं की लगेच यामध्ये ना थोडेसे शेंगदाणे घालायचे। तर शेंगदाणे हे आवडीप्रमाणे घाला आणि तेलामध्ये ना छान खमंग असे भाजून घ्या। तर शेंगदाणे तेलामध्ये अगोदरच फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान ते कुरकुरीत होतात। आता यामध्येच मी कढीपत्ता घातला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लगेच बारीक चिरलेला कांदा। तर आता हे तेलामध्ये ना थोडंसं नरम करून घेऊ। तर कांदा हा जास्त लालसर किंवा जास्तही खरपूस असा परतवून घ्यायचा नाही, फक्त तो तेलामध्ये ना नरम होईल इतपतच तो परतवून घ्यायचा। त्यासाठी यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा हा फोडणीमध्ये जळत नाही आणि छान नरम होतो। तर मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि मिनिटभर यावर झाकण ठेवलं। इथे तुम्ही बघू शकाल की कांदा हा अजिबात करपलेला नाही, फक्त तो मऊ झालेला आहे। तर लगेच यामध्ये ना बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे यावर आता झाकण वगैरे ठेवायची गरज नाही। लगेच यामध्ये ना पावडर मसाले घालायचे। तर सुरुवातीला इथे मी 1 चमचा इतका पावभाजी मसाला घालते। तर यामध्ये पावभाजी मसाला हा आवर्जून घालायचा, मस्त टेस्ट येते। त्यानंतर हळद पावडर, तर पाव चमचा इतकी हळद पावडर, पाव चमचा लाल तिखट कारण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर, चिमूटभर हिंग आणि यामध्ये ना अर्धा चमचा साखर सुद्धा घातली। तर मस्त चटपटीत आंबट गोड तिखट असा हा मस्त चटपटीत नाश्ता तयार होणार आहे बघा। तर मसाले सुद्धा छान फ्राय झालेले आहे। तर यामध्ये लगेच जो आपण बारीक तुकडे करून पाव ठेवलेला होता बघा प्लेट मध्ये, तो संपूर्ण ऍड करायचा आणि वरतून थोडंसं मीठ घालायचं कारण आपण फोडणी देताना सुद्धा कांद्यामध्ये मीठ घातलेलं होतं। आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पावाला जे घातलेले मसाले आहे ना ते छान असे लागले पाहिजे बघा। मस्त असा रंग आलेला आहे, घातलेले सर्व मसाले पावाला छान कोट झालेले आहे। आता यावर फक्त अर्धा लिंबू मस्त पिळून घालायचा किंवा लिंबाचा रस काढून घाला, वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करा आणि सर्व छान असं मिक्स करून घ्या। आता यावर झाकण ठेवायचं आणि फक्त मिनिटभर ना वाफ काढायची। तर मध्यम आचेवर इथे मी फक्त मिनिटभर वाफ काढून घेतली। तर मिक्स झाल्यानंतर वाफ याकरिता काढायची की यामध्ये आपण साखर, लिंबाचा रस वरतून घातलेला असतो, जी कोथिंबीर घातलेली असते ना त्याचा फ्लेवर हा पावामध्ये, मसाल्यांचा फ्लेवर हा पावामध्ये छान उतरतो। तर बघा इथे आपला चटपटीत असा फोडणीचा पाव तयार झालेला आहे, जो की आपण उरलेल्या पावांपासून झटपट असा तयार केलेला आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी सुद्धा मस्त बेस्ट असा पर्याय आहे। तर करून बघा, शिळ्याच पावाचा कशाला, तुम्ही ताज्या पावाचा सुद्धा असा मसाला पाव किंवा फोडणीचा पाव तयार करू शकता आणि चवीला सुद्धा तितकाच छान लागतो। तर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, मित्र परिवारामध्ये शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला हाईप देखील करा। धन्यवाद।